नमस्कार शेतकरी मित्रांनो, हॅलो किसान या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील विविध भागामध्ये दुष्काळ जाहीर हा करण्यात आला आहे मित्रांनो. जवळपास दुष्काळी जी.आर सुद्धा निर्गमित करण्यात आले आहे. परंतु मित्रांनो, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना 26,000 कोटी हे राज्य शासनाचे आणि केंद्र सरकारकडून 25,000 कोटी एवढे रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो, केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून जवळपास 5,000 कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात करणार आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत ही रक्कम देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे हे आपण डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, तुमच्या आपल्या कृषी हॅलो किसान या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी आपणास नवनवीन अपडेट व नवनवीन जी.आर सर्वप्रथम आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवर बघण्यास मिळेल. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळांना दुष्काळी नुकसान भरपाई मिळणार आहे. अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये पावसाचा 21 दिवसाचा खंड होता आणि त्या जिल्ह्यातील अंतिम आणेवारी ही 50 पैशापेक्षा सुद्धा कमी काळ असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये दुष्काळी मदतही मिळणार आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्ह्यातील जवळपास 91 महसूल मंडळांचा समावेश हा करण्यात आला आहे. ह्या 91 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आणि ह्या दुष्काळी भागातील 3 हेक्टरपर्यंत मदतही आता मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळांचा शेतकऱ्यांना हे दुष्काळी मदत ही मिळणार आहे. ही मदत मित्रांनो कोरड्या दुष्काळाच्या आणि 3 हेक्टरपर्यंत मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर चौथा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळांना दुष्काळी महसूल मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि ह्या जिल्ह्यातील 3 हेक्टरपर्यंत दुष्काळी मदतही सुद्धा मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील 51 महसूल मंडळांचा समावेश या दुष्काळी भागामध्ये करण्यात आला आहे आणि ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत ही मदतसुद्धा मिळणार आहे, अशी माहिती जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतरचा 6वा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांनी पात्र झाले. त्यानंतरचा चंद्रपूर जिल्ह्यातील 2 महसूल मंडळांचा समावेश हा दुष्काळी भागामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतरचा जिल्हा जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळांचा दुष्काळी मदत हेक्टरी 3 हेक्टरपर्यंत मिळणार आहे. आणि त्यानंतरचा जिल्हा आपण बघू मित्रांनो तो म्हणजे जालना जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांचा दुष्काळी भागामध्ये समावेश हा करण्यात आला आहे. त्यानंतरचा जिल्हा धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळाचा भागामध्ये दुष्काळी भागामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना 3 हेक्टरपर्यंत ही दुष्काळी मदत मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळांचा हा समावेश दुष्काळी भागामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील 21 महसूल मंडळांचा समावेश हा दुष्काळी भागामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील टोटल 11 महसूल मंडळांचा दुष्काळी भागातील महसूल मंडळ यामध्ये समावेश करून 3 हेक्टरपर्यंत दुष्काळी मदतही मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळांचा समावेश हा दुष्काळी भागामध्ये करण्यात आला आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातील एकूण 39 महसूल मंडळे. त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळे. त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यातील 1 महसूल मंडळ या दुष्काळी भागामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि त्या मंडळाला हेक्टरी 3 हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील 45 महसूल मंडळांचा हा समावेश दुष्काळी भागामधील महसूल मंडळामध्ये सुद्धा करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळांचा समावेश हा दुष्काळी भागातील महसूल मंडळामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा आहे सांगलीमधील 54 महसूल मंडळांचा समावेश. सातारामधील 65 महसूल मंडळाचा समावेश. त्यानंतर सोलापूरमधील 46 महसूल मंडळांचा समावेश. हिंगोलीमधील 17 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. एकंदरीत मित्रांनो, दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 2600 कोटी आणि रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे आणि ही मदत राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली होती आणि ही मदत सुद्धा आता मित्रांनो मिळणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारचे 2700 आणि केंद्र सरकारचे 2400 असे एकूण 5000 कोटीच्या वर मदत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि मित्रांनो, ही मदत राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे आणि कोणकोणत्या मंडळांना मिळणार आहे हे आपण आत्ताच आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं. जिल्हा न्याय मंडळाने ही मदत वाटली जाणार आहे. या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही मदत मित्रांनो वाटली जाणार आहे. हे मंडळ अनुदान राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. जवळपास मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महसूल मंडळांची माहिती सुद्धा घेतली आहे. या जिल्ह्यातील महसूल मंडळांची आणेवारी ही 50 पैशापेक्षा सुद्धा कमी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या GR नुसार 50 पैशापेक्षा कमी असेल तर जिल्ह्यातील दुष्काळ हा गंभीर स्वरूपाचा असतो. आणि मित्रांनो, ह्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या महसूल मंडळात यात समावेश नाही, परंतु त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्याने आणेवारी ही 50 पेक्षा कमी काढेल असेल तर या महसूल मंडळांना सुद्धा ही मदत मिळणार आहे. एकूण जर आपण सर्व जिल्ह्यांचा विचार करता तर अकोला, अमरावती, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, हिंगोली ह्या सर्व जिल्ह्यांचा अंतिम आणेवारी 50 पेक्षाही कमी आहे. आणि ह्या जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांना हा दुष्काळी भाग म्हणून सुद्धा घोषित केले जाणार आहे. आपण जे जिल्ह्याच्या न्याय आकडेवारीनुसार बघितले आहे ते सध्या पात्र झाले आहेत मित्रांनो. आणि जे उर्वरित भाग आहे त्यांची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पेक्षा कमी आहे. त्यामुळे ते सुद्धा भाग दुष्काळी अनुदानामध्ये पात्र होणार आहे. आणि एकंदरीत मित्रांनो, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागांना ही मदत आता लवकरात लवकर मिळणार आहे. आणि मित्रांनो, राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये 1027 महसूल मंडळामध्ये आता याचा समावेश हा करण्यात आला आहे. 1027 महसूल मंडळांना जवळपास 5,000 कोटी रुपयांची, मित्रांनो बघू शकता, 5,000 कोटी रुपयांच्या वरची ही मदत आता मिळणार आहे. आणि हे अनुदान दुष्काळी अनुदान म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं आहे. सर्वप्रथम आपण जे महसूल मंडळ बघितले आहे त्या महसूल मंडळांच्या याद्या ह्या लागणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे नाव त्या याद्यामध्ये असणार आहे त्यांना KYC करून त्यानंतर त्यांनी मदतही मिळणार आहे. तर आपल्याला माहिती आहे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सुद्धा केंद्रीय पथक येऊन आपल्या राज्याची पाहणीसुद्धा केली होती. त्या भागामध्ये दुष्काळ असल्याची कबुलीसुद्धा केंद्रीय पथकाने दिली. आणि त्यामुळे मित्रांनो आता ही 5,000 कोटी रुपयाची मदत 100% मिळणार म्हणजे मिळणारच. तर मित्रांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची अशी अपडेट. तर मित्रांनो, अशी नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण व्हिडिओला इथं समाप्त करू. धन्यवाद.